नमस्ते. फार वेळ घेणार नाही आहे. माहिती आहे तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाची आतुरता आहे. मी वैद्य सचिन पाटील, माऊली परमपूज्य आदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या चरणी वंदन, शंकरारूढ स्वामीजींच्या चरणी वंदन, आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांना, सर्व मान्यवरांना माझा सादर प्रणाम. समोर उपस्थित सर्वांना माझी शुभ संध्याकाळ. आता संध्याकाळ म्हणजे रात्र होत आली आहे, सो लवकर संपवतो. मानवी स्वभावच असा आहे की जी गोष्ट कोणत्याही गोष्टीची किंमत आपल्याला तेव्हाच कळते, दोनच वेळेला. एक म्हणजे ती मिळण्याआधी किंवा ती हरवल्यावर. आरोग्याचं सुद्धा असंच आहे. जेव्हा आपलं आरोग्य असतं तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते. बघायचं तर आजारी एकदा पडून बघा, मग कळेल तुम्हाला की काय असतं. दवाखान्याच्या चकरा मारायला लागल्या की नातेवाईकांची किंमत, मग तुमची जी वेळ आहे ती, पैसे, सगळं अगदी म्हणतात ना, आटे दाल का भाव पता चल जाता है, तसं होऊन जातं. सो कुणीही दवाखान्यात येऊ नये अशी जर इच्छा असेल तर बेसिक त्यासाठीच ह्या दवाखान्याची संकल्पना केलेली आहे. ह्याच त्रासामधनं तुम्ही जाऊ नये किंवा हा त्रास तुम्हाला आजाराचा होऊ नये, ह्याच संकल्पनेतनं 16 वर्षापूर्वी आपले परमपूज्य स्वामीजी यांनी सिद्धगिरी आरोग्यधाम रूपी हे रोपटं लावलं होतं. स्वामीजींच्या बाबत जे रोपटं लावलं त्याचंच आज आपण सगळेजण फळं चांगली चाखत आहोत. हे असं एकमेव रुग्णालय आहे जिथं आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोन्ही एकाच ठिकाणी काम करतं आहे. जनरली असं असतं की ॲलोपॅथीचं आणि आयुर्वेदाचं कधी पटत नाही. आयुर्वेदाचे सगळे अगेन्स्ट असतात ॲलोपॅथीचे अगेन्स्ट असतात आयुर्वेदाच्या. पण एकच हे असं रुग्णालय आहे जिथं दोन्ही पण आपल्याला एकाच ठिकाणी उठते. जर समजा काही आजारी पडायचंच नाही आहे तर आयुर्वेदाकडे या, किंवा गंभीर आजारी पडला आहे तर सर्वोत्तम सेवा आहे तीसुद्धा परवडणाऱ्या दरामध्ये स्वामीजींनी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. त्याकरता तुम्हा आम्हा सर्वांच्या मनाचे जे डॉक्टर आहेत, जसं आपल्या मर्जके सरांनी सांगितलं की मनाचे आपले डॉक्टर आहेत ते म्हणजे स्वामीजी, त्यांना प्रथम धन्यवाद. आता दातृत्व आणि नेतृत्व हे जसं आपण म्हणतो की दातृत्व आणि नेतृत्व मागून मिळत नाही, ते असावं लागतं. कोणतीही माल प्रॅक्टिस किंवा कट प्रॅक्टिस न करता जे हे दवाखाना चालू आहे ते सर्वोच्च मूल्य आधारितभूत मानून आपण सध्याच्या काळात जो हा दवाखाना चालवतो आहे ते अत्यंत जिकिरीचं आहे. आणि त्याला लागतं ते म्हणजे दातृत्व आणि नेतृत्व. आणि ते असणारे SBIचे आपले जे पदाधिकारी आहेत, त्यांच्या संस्थेचे महाप्रबंधक हरीश कुमार राजपालजी, आपण ह्या सर्व कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे म्हणून लाभला, त्यामध्ये आपले अतिशय मनापासून आभार. आपण ज्या आपल्या वेळेतून वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आभार. पंकज कुमारजी जे SBIमधनंच आलेत, जसं आपण म्हणाले की 1 करोडची पहिली देणगी आपल्याला SBIमधनंच लाभली होती, सो परत एकदा धन्यवाद. आपल्या सिद्धगिरी परिवार आरोग्यधामाचे प्रमुख मर्जके सर, प्रकाश सर, त्यांचेही हे हॉस्पिटल इथिकली आणि प्रोफेशनली रन केल्याबद्दल मनपूर्वक आभार. IVF जे आपलं एक अतिशय सुंदर युनिट चाललेलं आहे त्याच्या प्रमुख वर्षा पाटील मॅडम, नर्सिंग कॉलेजच्या प्रिन्सिपल, त्यांचेही आभार. कोणताही सोहळा यशस्वी होण्याकरता दृश्य आणि अदृश्य असे बरेच हात राबत असतात. आता हे जे वटवृक्ष आहे सिद्धगिरी परिवार, त्याच्यामध्येही बरेचसे अशा संस्था आहेत, जसं की नर्सिंग स्टाफ आहे, आपले कन्सल्टंटचा सगळा परिवार आहे. कोणत्याही दवाखान्यात गेलं तर आपल्याला दिसतात ते म्हणजे पहिल्यांदा डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ, पण ह्याच्या मागेसुद्धा काम करणारे बरेच माणसं असतात, जसं की ॲडमिन स्टाफ आहे, रिसेप्शन स्टाफ आहे, हाऊसकीपिंगचा वॉर्डबॉय मावशी असा स्टाफ आहे, सिक्युरिटीचा स्टाफ आहे, इलेक्ट्रॉनिक स्टाफ आहे, IT डिपार्टमेंट आहे. ह्या सर्वांचेही अगदी योगदान तेवढ्याच महत्त्वाचं आहे. सो त्यांचेही सगळ्यांचे आभार. तुम्ही आहात म्हणून हे हॉस्पिटल आहे आणि हे हॉस्पिटल आहे म्हणून आम्ही आहे, सो धन्यवाद. सिद्धगिरी हा वटवृक्ष आहे. तसंच जसं की आता बारामतीकर सर आहेत, वड्डेसाहेब आहेत, विक्रम पाटील, जाधव सर, हे सगळे आहेतच. ह्यांचा अधिकारी वर्ग, मठाचे कर्मचारी, ह्यांच्याही सगळ्यांचे मनपूर्वक आभार. वेगवेगळ्या आपल्या मठाच्या संस्था आहेत, जसं की KVK, गुरुकुल, गोशाळा, पंचगव्य युनिट आहे, आनंदाश्रम आहे, म्युझियम आहे, त्यांच्याही सर्व कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार. हा कार्यक्रम जो आता आपण बघणार आहात, एक सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे, त्याचे कोरिओग्राफर, फोटोग्राफर, मीडिया टीम, ह्यांचेही मनपूर्वक आभार. ह्या सगळ्यामध्ये कुणी जर राहिलं असेल तर आधीच क्षमा मागतो आहे, समजून घ्या. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जर कोण असेल तर म्हणजे कण्हेरे ग्रामस्थ, आणि ज्या रुग्णांनी ह्या हॉस्पिटलवर विश्वास ठेवून आत्तापर्यंत या 16 वर्षामध्ये उपचार करून घेतले आणि त्यांच्या शरीरावर उपचार करण्याची संधी आम्हाला दिली, त्या रुग्णांचे पहिल्यांदा मनपूर्वक आभार. रुग्णसेवा हीच ईशसेवा आणि निराधारांना आधार, या 2 मुद्द्यावरच हे हॉस्पिटल चालतं आणि इथून पुढेही हे आरोग्यधाम याच मुद्द्यावरती चालत राहील. ह्याची ग्वाही आम्ही देतो आहे. आणि तुमच्या शेवटी तुमच्या आमच्यामध्ये असणाऱ्या अग्निरूपी धन्वंतरीला नमन करून मी माझं आभार प्रदर्शनाचे 2 शब्द थांबवतो. थँक्यू.